आपल्यासोबत भाजपचे आमदार राम कदम आहेत. भाऊ, काय सांगणार? महाविकास आघाडीने जोडे मारो आंदोलन केलं आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अवमान धरून आंदोलन केलं जात आहे. महाविकास आघाडीकडे तर मुद्दे सोडले नाही. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या बाबतीत घडलेली दुर्घटना, अपघात याचं कोणीच समर्थन करणार नाही. जो दोषी आहे त्याच्यावर कडक कारवाई होणारच आहे. ती झालीच पाहिजे ही आमची स्वतःचीच मागणी आहे. जेव्हा देशाचे आदरणीय प्रधानमंत्री स्वतः म्हणतात की माफी मागा घडलेल्या घटनेच्या बाबतीत, त्यानंतर पण फक्त विधानसभेच्या निवडणुका आहेत म्हणून त्यांना हा मुद्दा तापवत ठेवायचा. आणि का तापवत ठेवायचं? फक्त आणि फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून. त्यामुळे छत्रपती शिवरायांचं नाव तुम्ही तुमच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी वापरणं हे योग्य नाही. आणि अपघात आहे, कशामुळे घडला, कोणामुळे घडला, कोण जबाबदार, होईल ना त्यांना कारवाई, त्यांना गदाट टाकू ना. पण पूर्ण महाराष्ट्रातलं जे सलोख्याचं शांततेचं वातावरण आहे, एक जण म्हणतो दंगे घडले पाहिजे, दुसरा आणखी काहीतरी म्हणतो, म्हणजे यांच्या मनामध्ये दंगल घडवणं हे आहे का यांच्या मनामध्ये या नेत्यांच्या? त्यामुळे अतिशय दुर्दैवाचं, चुकीच्या दिशेला हे महाविकास आघाडीचे नेते, खरे तर महामसुली आघाडीचे नेते आहेत, ते चाललेले आहेत. दुर्दैव. उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे महायुतीला गेट आउट करण्याची वेळ आलेली आहे. शब्दाची जुळवाजुळव करणं आणि ती जुळवाजुळव करत असताना त्यातून एक व्यंग कसं निर्माण होईल अशी त्यांची भाषाशैली आहे. गेट आउट तर त्यांना स्वतःच्याच 50 लोकांनी केलं होतं. आणि असं तसं नाही, मुख्यमंत्री असताना गेट आउट केलं होतं. विसरलेत का उद्धव ठाकरे? त्याच्यामुळे चीप लेवलचं राजकारण त्यांनी करू नये एवढंच आमचं म्हणणं. पुतळा बनविताना अनुभव नसलेल्या व्यक्तींना काम दिलं आहे अशी ओरड सर्वत्र होत आहे. यावर तुमचं मत काय आहे? चौकशीनंतर येईल ना समोर. चौकशी झाल्यानंतर कोणाला काम दिलं आहे, त्यांना अनुभव आहे नाही, कोण दोषी आहेत, त्या सगळ्यांवर होईल ना कारवाई. कोणाला समर्थन करण्याचा काही संबंधच नाही. घडलेली घटना कोणालाच आवडणारी नाही आहे, सगळ्यांना दुःख झालं या गोष्टीचं. पण महाविकास आघाडीच्या नेत्यांना आनंद झाला आहे, त्यांना एक राजकीय मुद्दा मिळाला आहे, या गोष्टीचं दुर्दैव आहे. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री यांनी महाराजांची माफी मागितली, त्यावर तुम्ही काय बोलणार? संस्कार आहे. आदरणीय मोदीजींनी सांगितलं की घडलेली घटना हा जरी करता अपघात असला तरी संस्कार आहेत. महाराज आमच्यासाठी दैवत आहेत. आणि मग दैवताच्या त्या मूर्तीच्या बाबतीत असं घडलं तर देशाचे प्रमुख त्या भावनेतून त्यांनी संस्काराच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ते विधान केलं आहे. त्याला आपण सकारात्मक पद्धतीने घेतलं पाहिजे. पण उद्धव ठाकरे असतील, काँग्रेसचे नेते असतील, यांची विधानं पहा तुम्ही. त्यांना महाराष्ट्रात शांती नको आहे. का नको आहे शांती? कारण निवडणुका समोर आहे. नक्कीच. देशोन्नतीसाठी रिपोर्टर स्नेहा भोगे, नागपूर.